आयोजित सुरगाणा तालुका रामकथा व कीर्तन महोत्सव चिंचपाडा गुही समारोपासाठी गुजरात राज्यातून स्वामी स्वरूपंजी महाराज व महेंद्रभाई गुजरात यांचे उपस्थितीत समारोप करण्यात आला। समाजामध्ये वाढत चालणारी व्यसनाधीनता व संसारामध्ये धार्मिकता निर्माण व्हावी यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। या 4 दिवसामध्ये बाहेरच्या तालुक्यातून संत महंत यांना आमंत्रित करण्यात आले व त्यांच्या मधुर वाणीतून भक्तगणांना आशीर्वाद पर प्रवचन देण्यात आले। दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी ह.भ.प. सद्गुरू सहजानंद महाराज सराडकर यांचे कीर्तन झाले व ह.भ.प. लक्ष्मण महाराज यांचे रामकथा या विषयावर प्रवचन 20 जानेवारी 2024 रोजी अश्विनीताई आमडोंगरापेठ अश्विनीताईने सर्व विषयांना स्पर्श केला। व्यसनाधीनता, शिक्षण, चाली रूढी परंपरा, आदिवासी एक आदर्श जीवन पद्धती हे सर्व समाजापुढे विषय मांडण्यात आले आणि ह.भ.प. जीवा बाबा यांनी रामकथा यावर प्रवचन केले। दिनांक जानेवारी 2024 रोजी ह.भ.प. रतनदास महाराज बोरचोंडकर याने राम आणि शबरी यांची भेट व सुरगाणामध्ये पूर्वीपासून संत महंत भक्तगण यांना उजाळा दिला व तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला व ह.भ.प. सखाराम महाराज धुमसुळे यांनी रामकथा प्रवचन केले। दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी ह.भ.प. जगन महाराज चौधरी वांजुळपाडा यांनी काल्याचे कीर्तन व कृष्णलीलाची माहिती सांगितली। संपूर्ण सुरगाणा तालुक्यामध्ये खास करून उंबरठाण परिसर, बार्रे परिसर, तिकडे बोरगाव घाटमाथा परिसर एक नव चैतन्य भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं दिसून येते। शेवटी श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या महोत्सवासाठी बिरसा मुंडा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य शांताराम महाले, गुलाब पवार, अजित सहारे, दत्ता भुये, माधव पवार, माळे बाबा महाले बाबा, मनोहर वळवी, सुरेश भोये, दिलीप सहारे, राहुल भोये, दीपक मेघा, उमेश पालवा, भाऊ दादा सहारे, पुरुषोत्तम सहारे, अजित सहारे, शंकर वाडेकर, बाळू गांगोडा, अजय चौधरी, विनेश गावित, कांतू गावित, शांताराम सहारे या सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली, मनापासून कार्य केले। लक्ष्मण बागुल, जनमत लाईव्ह न्यूज, बोरगाव।